मित्रांनो नमस्कार, तुमचं परत एकदा स्वागत इंडिक विचारमध्ये. मी अजय सुद्धा, मी तुम्ही बघत आहात निव्वळ राजकारण. आंदोलन संपले, पण काही प्रश्न माझ्या मनात मित्रांनो राहून गेले. आज त्याच्यावरती व्हिडिओ करावा. तर तो मेन प्रिन्सिपल मोठा प्रश्न असा की CJPची झुरळं पंतप्रधान मोदींना अर्वाच्य शिव्या का देतात, किंवा अभिजित दिपके मोदींनी त्यांची डिग्री दाखवावी असं का म्हणतो, किंवा ही सगळी भाडोत्री मुलं मुली मोदींच्या आईंचा, स्वर्गवासी आईचा इतका निकृष्ट भाषेत उल्लेख का करतात. तर मित्रांनो, याचं उत्तर फार सोपं आहे. ज्यांनी त्यांना निवडून दिली आहे, ज्यांनी भाजपला, पंतप्रधान मोदींना निवडून दिले आहे, त्यांचा अपमान करायला, म्हणजे अर्थात हिंदूंचा, हिंदू बहुसंख्याक जनतेला अपमानित फील व्हावे म्हणून हा सगळा प्रकार चाललेला होता. ही मानसिकता समजून घ्यायची असेल तर थोडे मागे जाऊ, आपले डोके खाजवा. आणि मृणाल जाधव हे नाव तुम्हाला आठवते का बघा. बदलापूर परिसरातून येणारी ही मुलगी जेन झी वयोगटातलीच आहे. तिची आठवण मी का काढली याकडे आपण पुढे येऊ. सध्या मूळ प्रश्नाकडे आपल्या परत येऊ. ही भाड्यानी आणलेली, भाडोत्री आणलेली 15, 17, 20, 22, 25 वर्षाची मुलं मोदींना, त्यांच्या आईला इतक्या अर्वाच्य भाषेत शिव्या का देतात. मोदींना शिव्या देऊन त्यांच्या स्वर्गवासी आईचा इतक्या हलक्या पद्धतीने उल्लेख करून, हीन भाषेत उल्लेख करून CJPला कोणता फायदा होणार आहे, त्यांची कोणती राजकीय उद्देश पूर्ण होणार आहेत. तर मित्रांनो, काहीही फायदा होणार नाही. कोणतेही राजकीय किंवा सामाजिक उद्देश पूर्ण होणार नाहीत. झालाच तर उलट मोदींना भाजपलाच सहानुभूती मिळून याचा फायदा होऊ शकतो, की जो की ऑलरेडी दिसतोय आता. म्हणजे थोडंसं चित्र पलटलेलं आहे. पण असं असताना सुद्धा हेच धोरण कॉक्रोच जनता पार्टीनी सातत्याने अवलंबले आहे. ते सतत शिव्या देत आहेत, सतत मोदींवरती चिकरफेक करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता तर अभिजित दिपकेंनी अण्णा हजारेंना सुद्धा मोडीत काढलेले आहे. तो म्हणतो 60-70 वर्षाच्या सगळ्या लोकांनी आता बाजूला व्हावे आणि झुरळांना, म्हणजे जेन झीतल्या झुरळांना सगळा कारभार पाहू द्यावा. म्हणजे जे राहुल गांधी 56 वर्षाचे आहेत, किंवा राज ठाकरे 60 वर्षाचे आहेत, किंवा उद्धव ठाकरे 65-66 वर्षाचे आहेत, आणि जे जेन झीच्या खांद्यावरती आरूढ होऊन आपली डुबती राजकीय नय्या सावरण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनासुद्धा झुरळ पार्टी निरुपयोगी समजते. असो, तो आत्ताचा विषय नाही. तर काय, या सगळ्या मागे हिंदूंचा अपमान करणे हाच उद्देश आहे. मोदींना, त्यांच्या आईला, भाजपला, मंत्र्यांना, या राजवटीला सतत शिवीगाळ करून हिंदूंचा अपमान, ज्या हिंदूंनी निवडून दिले होते आहे त्या हिंदूंचा अपमान करणे हाच उद्देश आहे. पण याचबरोबर मोदींविषयी शंका निर्माण करणे हा सुद्धा मित्रांनो यामागचा उद्देश आहे. म्हणजे डिग्री दाखवा म्हणायचं, जे आजपर्यंत अरविंद केजरीवाल किंवा बाकी लोकांनी सुद्धा केलं. हिंदू मतदारांच्या मनात शंका निर्माण झाली पाहिजे की आपण नकली माणसाला तर निवडून दिले नाही ना. फार कमी लोकांच्या मनात ही शंका निर्माण होईल, काही लोकांच्या मनात होऊ शकते टेम्पररी तरी. याचा मित्रांनो अजून एक खतरनाक उद्देश आहे. देशात अनार्की माजवण्याचा, अराजकता माजवणे हा पण याचा उद्देश आहे. मोदींना शिव्या देऊन हे कसे काय शक्य होणार, काही बोलता का, असा विचार तुमच्या मनात येऊ शकतो. लक्षात घ्या, देशात सुव्यवस्था चालते, त्यामागे सरकारची प्रतिमा, पंतप्रधानांची क्रेडिबिलिटी, गृह खाते आणि कायद्याचा धाक या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर हे असले गैरवर्तन करून, अश्लील हावभाव, भाषा वापरून सरकारची, पंतप्रधानांची प्रतिमा भंगण्याचे हे मित्रांनो प्रयत्न चालले आहेत. हिंदूंना आदरणीय असलेली प्रतीकं, त्यांच्या परंपरा, मान्यता पायदळी तोडवायचे काम या देशात तर शेकडो वर्षापासून सुरू आहे. स्वातंत्र्यानंतर सुद्धा ते थांबले नाही. हे आपले दुर्दैव. दिपके आणि बाकी झुरळं मृणाल जाधवचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करत आहेत. बदलापूरच्या मृणाल जाधवचा उल्लेख मी व्हिडिओच्या अगदी सुरुवातीला केला होता. ही घटना 27 किंवा 28 फेब्रुवारीची, याच वर्षीच्या 27 किंवा 28 फेब्रुवारीची आहे. मृणाल जाधव ही 17-18 वर्षाची परदेशी शिकत असलेली सुखवस्तू घरातली मुलगी एका रात्री गाडी घेऊन फिरत फिरत प्रभू रामाला शिवीगाळ करते आणि म्हणते, प्रभू राम
कोण आहे यावरती सगळ्यात बेधडक हिंदूंच्या मनातलं दुःख दर्शवणारा व्हिडिओ मित्रांनो आकार DG9चे प्रभाकर सूर्यवंशी यांनी त्यावेळेला केला होता. त्याची लिंक मी माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ नक्की बघा. तर ही मृणाल जाधव गाडी चालवत चालवत प्रभू राम कोण आहे, त्यांनी आम्हाला काय दिलं असं विचारते आणि त्याचबरोबर रामाला अर्वाच्य शिव्या देते आणि अतिशय उद्धटपणे आपल्या देवाचा प्रभू रामाचा उल्लेख करते. हे झाल्याबरोबर तिच्यावर कायदेशीर कारवाई झाली. झुरळांना सुद्धा हेच करायचे, म्हणजे कायदेशीर कारवाई नाही, त्यांना आमचा अपमान करायचा आहे, आमच्या सिम्बल्सचा, आमच्या आदरणीय गोष्टींचा त्यांना अपमान करायचा आहे. पण हिंदू आता जागृत झालेले आहेत. म्हणजे जरी सर तनसेजुदा करत नंग्या तलवारी घेऊन फिरत नसतील तरी कायद्याचा वापर करून या असल्या धर्माच्या शत्रूंना कायदेशीर धडा शिकवायला तरी ते आता मागे पुढे पाहत नाहीत. परत काय, राज्य भाजपचे आहे तर काय, आमच्या धार्मिक प्रतीकांना शिव्या देणे कठीण झाले आहे. त्यामुळे मग पर्याय म्हणून आम्ही निवडून दिलेल्या नेत्याला शिव्या शाप द्यायचे आणि आपली मळमळ काढायची. ही त्याच्यामागची मित्रांनो हे त्याच्यामागचं लॉजिक आहे. शाहीनबाग आणि शेतकरी आंदोलन आठवा, त्यावेळीसुद्धा असेच रस्ते जाम करून असाच संतापजनक प्रकार घडवला गेला होता. काही स्वाभिमानी हिंदूंना दिपके आणि झुरळांना आपण त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ शकत नाही का असा प्रश्न पडू शकतो. म्हणजे बदल्यात हिंदू दिपकेचा अपमान का करू शकत नाहीत. दिपके हे उदाहरण आहे बरं, माझं काही त्याच्याशी शत्रुत्व नाही. तर दिपकेचा हिंदू अपमान का नाही करू शकत, तर या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो नाही आहे. तुम्ही दिपकेचा अपमान करू शकत नाही. दिपके वाटेल ते करेल, पंतप्रधानांना शिव्या देईल, तुमच्या देशाला शिव्या देईल, अजून काही करेल, पण तुम्ही त्याचा अपमान करू शकत नाही. याचे कारण मित्रांनो त्याला कायद्याचे संरक्षण आहे. मी गंमत करत नाही. तुम्ही दीपक केदार म्हणून एक ॲक्टिव्हिस्ट आहेत, त्यांची ही पोस्ट वाचा. ते म्हणतात जर दिपकेच्या घरी सरकारी अधिकारी पाठवले तर आम्ही तुमच्यावरती ॲट्रॉसिटी लावू. आता दिपकेचे वडील हे औरंगाबाद, माफ करा, छत्रपती संभाजीनगर MIDCमध्ये ज्युनियर इंजिनियर होते आणि त्यांनी कसं काय आपल्या पोराला अमेरिकेत शिकवलं असे काही प्रश्न निघाले आहेत. आणि मला वाटतं यातनं नक्की हे खोदलं तर यातनं काहीतरी नक्की बाहेर निघेल, फॉरेन फंडिंग निघेल असा माझा अंदाज आहे. तर पण ते तुम्ही करू नये म्हणून दीपक केदार काय म्हणतो की आम्ही तुमच्यावरती ॲट्रॉसिटी लावू. जर सरकारी अधिकारी सरकारच्या आदेशाने धाड मारायला आले तर त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी लागणार नाही वगैरे कायदेशीर बाबी तुम्ही यांना समजावून सांगू शकत नाहीत, त्याचा काही उपयोग नाही. म्हणून कोणी शहाण्याने त्यांना या समजवण्याच्या भानगडीत पडू नये. कारण काय की भलेही चौकशी अंती तो सरकारी अधिकारी सुटेलही, पण तोपर्यंत त्याचे आयुष्य मित्रांनो स्पेशल ॲक्टमुळे नरक झालेले असेल. मुद्दा काय की दिपके स्पेशल कॅटेगरीमध्ये येतो. तुम्ही त्याचे काहीही वाकडे करू शकत नाही अनलेस त्यांनी काहीतरी इलिगल केलेले आहे. आणि या झुरळांना मित्रांनो थांबवणे तर अत्यंत आवश्यक आहे. तर त्याकरता आपल्याला थोडीशी वाट पाहावी लागेल. कशाची वाट, तर देशाचे गृहमंत्री अमित शहा संसदेत उभं राहून देशाला संबोधित करण्याची वाट. मला खात्री आहे इतक्या दिवसात, या मागच्या 10-15 दिवसात त्यांच्या आणि अजित डोवाल यांच्या काही भेटी झाल्या असे कळते. तर आत्तापर्यंत अजित डोवाल आणि आपल्या देशाच्या कायदा यंत्रणेने मिळून झुरळांची अंडी पिल्ली बाहेर काढली असतील. थोडे दिवस वाट पहा. मला खात्री आहे या चौकशीतनं हे जे आपण वाट पाहतो यातनं नक्की बाहेर काहीतरी निघेल आणि या झुरळांना त्यांची जागा दाखवण्यात येईल. आज इथेच थांबतो. जय हिंद, जय श्रीराम. आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.